या जंगलात पहिले 101 आयटम त्याला तुमची तर मजा असेल मग. अरे मग त्यांच्यात तर असं वाचायचं ना. काय सोप्या मी फलांबद्दल बोलतोय. आम्ही पण तर फळांबद्दलच बोलतोय. अरे मनातच पाप रे, यांच्या मनातच पाप. पण याची फला आहेत कुठं? चालून चालून पायांना कासारा सुटला. एक फल नाही येतं भेंडी. फळं नाही पण चटाई भेटली. बघू बघू मला बघू. गेम झाली वाटतं. कन्फर्म 13-32 गावाची पोरं येतात खेळायला. अरे पण आपण आलोय कशाला? आपण करतोय काय? चला ना आंबे शोधायला आलो ना. आंबे शोधा ना. मांजर आडवी गेली. मग 2 मिनिटं थांबायला लागेल. अरे मांजरीच्या समजा तुझ्या पोटात मरली कळ, एकदम आपत्कालीन परिस्थिती, आणि तुला 2 मिनिटात पोहोचायचे ऑफिसला, आणि समजा मांजर आडवी गेली मतलब किस्मत के साथ कपडे भी करा. नाही मग काय. अरे अशा आयुष्यातले मांजरे आल्या ना आडवे करून गेले आपल्याला. चला आता. हो ना खरंय. काय जंगल फिरलो याचा आंबा काय एक तरी आंबा भेटला ना. एवढी झाडं आहेत. हे म्हणजे असं आलं साला 17 लगडी ना लगडी भेंडी. मला काय वाटतं सोप्या हो, या साईडला नर आंबा असते आणि माझा आंबा त्या साईडला. हा ठीक बस. तुझी काय रे उदास आहे? कुठं काय काय नाही. आता याचा तो भटकाला वाकडा आला. तेवढा 12 महिने वाकडा. जाऊ दे. तू काय बॉडी बिडी बनवायला घेतली काय? कसली बॉडी बिडी? या आयसीसला काम नाही. अख्ख्या गावाचे पापड कुठेला घेतले ना गोला मला कुठेला लावतं. गावातले काम नसले 4 बायका घेते न जोडीला आमची मामीस डेपशी. मग काय गोला कुठेला घेतले की येते मग. जावय बापू कामाचे जावय बापू कामाचे न पोरीशी बोलला गेलं पोरीला होऊ शकतं आतमध्ये डेपशी. याचा काहीतरी वाजल्यासारखा वाटतो रे मला. जरा विचित्रच वाटतं. नाही विचित्र नाही रे, मला तर टेन्शन मध्येच वाटतं. परत बेकअप झाला का काय? त्याची 17 लपडी त्याला असलं आहे टेन्शन. त्याला काहीतरी मनात चाललंय रे. आपण त्याला शांतपणे विचारायला पाहिजे. शांत विचारून काय ना शांती संपलाय आता. खेळ संपलाय. हे लो बजेट हॅबी. तू ओळखतो का रे त्याला? माहितीये सगळं माहितीये. वाचवता आला तर वाचवा तुमच्या मित्राला. काय झालं तू थांब ना. त्याचं सांगा ना काय झालं. आता तुम्हाला ते बाबाच सांगू शकतात. घाई करा पला. त्याच्या सांगा ना कोण बाबा. सगळ्या प्रॉब्लेम वरती एकच तोड. जय बाबा काळीवर, जय बाबा काळीवर. तरी सांगत होतो एवढी लपडी करू नको. केली ना करणी आता. हे काय नाही आला घराला. काय नाही आला काय तात्या बघितलं ना काय बोलले. करली गेली त्याच्यावर. बाहेरचं गेलंय. लवकर चला लवकर बाबाकडे घेऊन. अरे तू पण काय या बाबा लोकांच्या मागे लागतो. त्याला येडे बनवायचे धंदे यांचे. सोप्या हो तुम्हाला नाही माहिती. कालच्या वाळ्यातल्या संत्याला पण झपटलेला. तरी त्याला सांगत होते बाबाकडे न्या पण नाही ऐकला. गेला ना बिचारा. अरे पण त्याला काय झालाच असेल तर आपण त्याला डॉक्टरकडे नेऊ ना. डॉक्टर आहेत ना त्याच्यासाठी. तिथं डॉक्टर हात टेकतात ना. तिथं बाबांचा खेळ चालू होतो. काय बाबा लावलं त्याला माहिती ना. आपण मानत नाही. अरे सोप्या तू शांत हो. आपण मानत नाही ती खरी गोष्ट आहे. पण आता तो मानतो आपण त्याला काय करणार सांग. ऐक सोप्या आपण जाऊन येऊ बाबा. तू काही येडाबिडा झाला काय का साठाला त्यांच्या मागं लागून. अरे त्यांना नाही अक्कल. तुला तर आहे ना. अरे मग काय करतो ऐकणार आहे का तो. अरे आपण तरी बघून येऊ ना कोण बाबा येतोय. तुम्ही ना सगळे येडे झालेत. चला मला पण बघू दे तुमचा बाबा कोण आहे. तिकडे बसलंय. बरं काम आहे. जा आमचा त्या साहेबाला. खरंच जमला का काय झालं. हे घाऱ्या हे घाऱ्या चल ना. जा रे मी नाही येत. जा तू. अरे चल ना जर्सी भाई जादू आपण. अरे जर जादू नाही दाखवली ना तर झाडू टाकून आपण त्याला मोर बनवू. चल ना. मला बघू दे ना बाबा कुठे.
अरे कुठे चालले? कोण पाहिजे? तुमचा बाबा पाहिजे. बाबा कुठे आहे तुमचा? काडी मोड. बाबा ध्यानाला बसल्यात. बाबांना विचारून येतो. हा ठीक आहे, ये विचारून. जय बाबा काडीमोड. जय बाबा काडीमोड. काडीमोड काडीमोड. जय बाबा काडीमोड. काय रे, काय झालं? माफ करा बाबा, 2-3 मुलं तुम्हाला भेटायला आल्यात. ठीक आहे, पाठव त्यांना. ठीक आहे बाबा, पाठवतो मी त्यांना. जय बाबा काडीमोड. काय गरज नाही बाबा, आलो आम्ही. आम्हा जरा. जय बाबा काडीमोड. जय बाबा काडीमोड. ए सोड सोड, बाबांचे पाय सोड. अरे सोड, नाही तर बाबाच्या काड्या खरंच मोडाच्या इथं. नाही नाही बाबा, तुम्ही आधी सांगा, तुम्ही आमच्या गाड्याला वाचवाल. अवश्य अवश्य, घाबरू नकोस बाळा, मी आहे ना. जा घेऊन ये त्याला. काडीमोड काडीमोड. जय बाबा काडीमोड. जय बाबा काडीमोड. जय बाबा काडीमोड. जय बाबा काडीमोड. अरे जाऊन बस जा. अरे पण मला काय झालंय? तू जाऊन बसायचं काम कर ना गप्पा. काय समजत नाही. आता काय पप्पी घेतो का? नाही, हे तू नाही बोलते. काय बाप बोलते काड्या मुड्या? नाही नाही, पक्क्या आपल्या गाठीचा दिसतोय. सहजासहजी नाही सुटणार, पण मी सोडणार नाही. काडीमोड काडीमोड. समीरनाथ. जी बाबा. माझी काडी आणि इकडे. याला काय वाटलं, हा एवढ्या सहजासहजी सुटेल काय माझ्या तावडीतून? बरा तुषारनाथ, शोल्डर 13.5, लेंथ 26. शाळेला तुमचा बाबा काय टेलर बिलर होता का रे मागच्या जन्मात? अरे आमच्या बाबांची स्टाईलच ती आहे, माप घेऊन घेऊन काड्या मोडतात बुटांच्या. जय बाबा काडीमोड. काडीमोड काडीमोड. जय बाबा काडीमोड. बसे, खाली बस. सांग सांग, का धरले माझ्या भक्ताला? सांग, का मोडू तुझी काठी? काय काय सोडणार नाही? अरे कसा नाही सोडत, मी पण बघतो ना. तुमच्या बाबाला की येते नाही? म्हणजे आम्हाला नाही का, अजून एक बाबा माहिती आहे, तो जरा जास्त पॉवरफुल दिसतो तुमच्या बाबापेक्षा. मगापासून काड्यात मोडत बसलाय नुसता. तुम्हाला काय माहिती आमच्या बाबाची ताकद? शेजारच्या गावातल्या शांतीला पोरगा होत नव्हता, ती आमच्या बाबाकडे आली. बाबांनी तिला उदी दिली आणि तिला एक सोडून 2 मुलं झाली. जय बाबा काडीमोड. अनर्थ अनर्थ, घाई करा. का आलं बाबा, का आलं? बळी द्यायला लागल, बळी. काडीमोड काडीमोड. जय बाबा काडीमोड. म्हणजे नक्की बाबा काय करावं लागेल? मूर्खा, नर बळी द्यायला लागेल, नर बळी. आणि हो, सोबत 21 नक्की कासव पण लागल, नाहीतर जीवाला मुकला म्हणूनच समजा. बाबा आता 21 नक्की कासव आणू कुठून? तुषारनाथ यांना सर्व समजावून सांगा. ठीक आहे बाबा.
काय हो बाबा, पण याला खर्च किती आहे? मोठा खर्च आहे, जीवाचा प्रश्न आहे. 50,000 लागतील. 50,000. काडीमोड काडीमोड. जय बाबा काडीमोड, जय बाबा काडीमोड काय? काडीमोड काडीमोड काय? काड्या मोडतो बरोबर. साहेब, मला का पकडता? मी काय केलंय? तुम्ही काळ्या जादूच्या नावाने लोकांना लुबाडता काय? चाले काय पाहिजे? काय कासव काय? पण कासव तेचतो बरोबर. साहेब, बाबांना काय म्हणता? बाबा या गेलाय. अरे हो कसला बाबा, कालपर्यंत नाक्यावर पुरींची छेड काढत होता. काम धंदे करायला नको म्हणून हे धंदे उठवले. दगा झालाय. सोडणार नाही हा बाबा तुम्हाला. सत्यानाश होईल तुमचा. काडीमोड काडीमोड. सत्यानाश काय? या बाबांना दाखवा पोलिसांच्या लाठीची ताकद. काय पोरांनो, तुम्ही शिकली सवरलेली पोरं या बाबांच्या मागे लागता. काय फायदा तुमच्या शिक्षणाचा? तुम्हाला माहितीच का, काळे जादू करणारा आणि करून घेणारा हे दोन्ही कायद्याचे गुन्हेगार आहेत. तुम्ही मदत केली एवढी धन्यवाद. चला याच्या पुढे काळजी घ्या पोरांनो. आपण काय मदत केली ते तुला आम्ही सांगतो. काय करायचं? करू काकडे साहेबांना फोन? संधी तर चांगली आहे आपल्याकडे. तेच म्हणून सांगतोय, संधी चांगली आहे आपल्याकडे. काकडे साहेबांना सगळी आयडिया देऊ आपण आणि मग येणं बघू कसं काय ते बाबाचं. आणि काकडे साहेबांचं पण तर बरोबरच आहे ना रे. जर का आपण एवढं शिक्षण घेऊन शाळा शिकून जर का या असल्या बंधू बाबांच्या मागे लागत असतो तर मग काय फायदा आपल्या शिक्षणाचा? एखाद्या माणसाला जर का एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे तर त्याच्यासाठी डॉक्टर बसलेत ना, तर डॉक्टरांकडे आपण नाही आला पाहिजे. आता आपण या बंधू बाबांकडे आणतो. अरे पैसा कमवायची आठ आहे फक्त. आणि तो समीरनाथ, त्या बाबाचा ढोंगी बाबाचा साथीदार, तो सांगत होता की त्या शांतीला पोरगा झाला, बाबांनी उदी दिली म्हणून. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पण सांगून गेले, 900 पुत्र होती तरी का करावे लागसे पती. म्हणजे जर का 90 करून मुलगा होत असताना तर पती करायची गरज नव्हती, एवढं सांगायचं तात्पर्य होतं. चला आता. पण सोप्या हो, याला काय झालंच नव्हता, पण दिवसभराची उदास का होती? त्याचा पण बरोबर आहे ना रे. जर का याला काय झालंच नव्हतं तर याची दिवसभर उदास का होती? अरे स्वतः तुम्हाला तर माहिती माझा ब्रेकअप झाला. तर तू काय 12 महिन्याचा रणधीर नाही रे. काहीतरी नवीन असलं तर ते सांग. कालच मी तिचा स्टेटस बघितला. तिच्या नवीन बॉयफ्रेंडच्या जोडीला तिने 1 वर्ष पूर्ण आलं स्टेटस टाकलेला. अरे मग ठीक आहे ना, ती खुश तो खुश, मग तुम्ही कशाला उदास करून घेतले स्वतःची? अरे पण माझ्या ब्रेकअपला तर 2च महिने पूर्ण आले, मग त्यांच्या रिलेशनला कसं काय 1 वर्ष पूर्ण आला?